अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला एका स्वामी भक्ताचा अनुभव शेअर करत आहे। तर मला 3-4 वर्षापूर्वी आलेला हा अनुभव आहे। वयाच्या 19 ते 23 वर्षापर्यंत मी खूप सिगारेट प्यायचो आणि हे माझ्या घरी माहीत नव्हते। एकदा असेच मी रात्री जेवणानंतर सिगारेट ओढून आलो आणि घरी आल्यावर माझ्या आईला हाताचा वास आला। तिने मला 2-3 वेळा विचारले की तू सिगारेट ओढली आहेस का? मी नकार दिला। तेव्हा तिने घरातील स्वामी समर्थांच्या फोटोवर हात ठेवून मला शपथ घ्यायला लावली की मी सिगारेट ओढली नाही। मी घाबरून फोटोवर हात ठेवून खोटी शपथ घेतली। दुसऱ्याच दिवशी माझ्या शरीरातील उष्णता वाढल्याने तोंड आले। जवळपास सगळ्या तोंडामध्ये ते अगदी घशापर्यंत एक पण जागा नव्हती की जिथून उष्णता बाहेर पडत नसेल। मी 7-8 दिवस डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले तरी काहीच फरक पडत नव्हता। मला बरोबर 10 दिवस काहीही खाताना किंवा पिताना खूप त्रास व्हायचा। नंतर मग माझ्या आईने मला स्वामींची माफी मागायला सांगितली। मी स्वामींची मनापासून माफी मागून परत असे वागणार नाही असे वचन दिले आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या काही तासातच माझ्या तोंडातील सगळी उष्णता थांबली व माझे तोंड पूर्ववत झाले। त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला आणि परत कधी स्वामींची चेष्टा केली नाही अथवा खोटे बोललो नाही। मला सुद्धा आधी स्वामींवरती तितका विश्वास नव्हता, पण जेव्हा स्वतः अनुभव घेतला तेव्हा माझे डोळे उघडले। श्री स्वामी समर्थ।